Good morning, students. In last lecture, we studied about the class chondric thighs and ostick thighs. Now, what is mean by chondric thighs? Chondric thighs means the fishes having the cartilage endoskeleton, and the ostick thighs means the fishes having the bony endoskeleton. Example is katla. So, now today we see about the next superclass टेट्रापोडा. पुढचं आपल्याला बघायचं आहे आज सुपरक्लास टेट्रापोडा. बघा, टेट्रा फॉर 4. द ॲनिमल्स हू बियर्स 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. ज्या ॲनिमल्सला 2 पेअर्स आहेत, 2 पेअर्स म्हणजे किती? 4 अपेंडेजेस म्हणजे ऑर्गन्स. These all animals are included in the tetrapoda. हातपायासारखे आपल्या ऑर्गनला अपेंडेजेस म्हणतात. मग ज्या ॲनिमल्सला 4 अपेंडेजेस आहेत, 2 पेअर्सचे अपेंडेजेस आहेत, असे सगळे ॲनिमल्स कुठल्या क्लासमध्ये इन्क्लूड केलेले आहेत? तर टेट्रापोडा. सम ॲनिमल्स लाईक स्नेक्स आर सेकंडरीली लिमलेस. आता काही ॲनिमल्स आहेत जसे स्नेक्स जे लिमलेस आहेत, त्यांना कुठलंही लिंब नाही आहे. बघा, पाय बी असतात का? नसतात. नाउ दिस सुपरक्लास टेट्रापोडा, हा सुपरक्लास टेट्रापोडा जो आहे इन्क्लूड 4 क्लासेस. या टेट्रापोडा या सुपर क्लासमध्ये, हा मोठा क्लास आहे, ह्या क्लासमध्ये छोटे छोटे 4 सब क्लासेस इन्क्लूड केलेले आहेत. नेमली ॲम्फिबिया, रेप्टिलिया अँड मॅमेलिया. Superclass tetrapoda includes all these subclasses. Now first subclass amphibia. आज आपण बघू amphibia. The meaning of amphi is both and bias of life. जे दोन्ही लाईफ जगतात, म्हणजे पाण्यातली लाईफ जगतात आणि जमिनीवरची लाईफ जगतात, म्हणजे those animals who lives inside the water and on land. All these animals are included in the amphibians. For example, frog, buffalo, salamandra, ichthys, hyla. These are the all examples of the amphibians. Right? Now see the characteristics. First one, amphibia include the animal which live on land as well as in water. जे लँड वरती पण राहतात आणि वॉटर वरती पण राहतात, असे सगळे ॲनिमल्स ह्या ॲम्फिबियन्स मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. नेक्स्ट, दे आर पायकिलोथर्मिक animals. Pykilothermic animals means they change their body temperature according to the surrounding. मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. Now third body is differentiated into head and trunk. हे head आणि this is the head and this is the trunk. head आणि trunk अशा 2 भागामध्ये बॉडी त्यांची डिवाइड केलेली असते. Now next one, fourth one. Neck and tail is usually absent in many adults. बघा, neck and tail is usually absent in many adults with few exception. neck आणि tail, ही tail आणि ही neck हा पार्ट अडल्टमध्ये अब्सेंट असतो मेनी ऑर्गॅनिझम्समध्ये. आणि त्यांची जी लार्वल स्टेज असते ना, जेव्हा ते लहान असतात ना, तेव्हा हे टेल आणि नेक हा पार्ट त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. Now next, 2 pairs of limbs. बघा, 5th one कॅरेक्टर आहे. 2 pairs of limbs arise from the pectoral and pelvic girdle respectively. जे पेअर्स आहेत लिम्बचे, हे काय पेक्टोरल आणि पेल्विक गिर्डलपासून निघालेले आहेत. दीज लिम्स हेल्प इन लोकोमोशन. कशासाठी हेल्प करतात? हे लोकोमोशन म्हणजे मूवमेंट, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी पेक्टोरल आणि पेल्विक गिर्डलचा उपयोग होतो. नेक्स्ट कॅरेक्टर अबाउट द स्किन. स्किन इज मॉइस्ट ग्लँड्युलर विथ म्युकस ग्लँड. स्किन कशी आहे? इट ऑलवेज रिमेन मॉइस्ट, सतत ओलसर असते.
अँड इट इज ग्लँड्युलर मीन हॅविंग द ग्लँड्स. त्याच्यामध्ये म्युकस ग्लँड्स असतात आणि ह्या ग्लँड सतत म्युकस सिक्रीट करत असतात म्हणून त्यांची स्किन सतत ही ओलसर असते. नेक्स्ट एक्झोस्केलेटन. 7वा आहे एक्झोस्केलेटन इज अपसेंट. बाहेरची जी कव्हरिंग आहे हे अपसेंट असते, त्याला एक्झोस्केलेटन असं म्हणतात. हिअर वन मोर कॅरेक्टर, इम्पॉर्टंट कॅरेक्टर बघा, 8वं कॅरेक्टर आयलिड्स आर. आयलिड्स आपल्याला आहेत का आयलिड्स? हां, आयलिड्स आर प्रेझेंट. नेक्स्ट 9th वन टिम्पॅनम रिप्रेझेंट द इयर. आपला टिम्पॅनम म्हणून हा एक पार्ट आहे इयरचा, फक्त तो असा पडद्यासारखा असतो. मग इयर म्हणजे ह्याचं काय तर फक्त टिम्पॅनम आहे. ठीक आहे. नेक्स्ट अबाउट द एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स. नेक्स्ट कॅरेक्टर बघा एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स. एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स 10वं कॅरेक्टर आहे. एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स डायजेस्टिव्ह वेस्ट अँड गॅमेट्स आर रिलीज थ्रू कॉमन चेंबर कॉल्ड क्लोएका. क्लोएका हे सगळं वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढण्यासाठीचं एक ओपनिंग आहे ज्याला क्लोएका म्हणतात. ह्या क्लोएकामधनं एक्सक्रिटरी प्रोडक्ट, डायजेस्टिव्ह वेस्ट सगळं हे बाहेर, गॅमेट्स हे सगळं बाहेर पडतं. नेक्स्ट 11वा कॅरेक्टर आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ क्लोज्ड टाईप. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? क्लोज टाईप आहे. म्हणजे ब्लड सगळं कशामध्ये वाहतं? ब्लड वेसल्समध्ये वाहतं, ओपन नाही. नेक्स्ट 12वं कॅरेक्टर आहे बघा हार्ट इज 3 चेंबर्ड अँड वेंट्रल इन पोझिशन. हार्ट किती चेंबर्ड आहे? आपलं किती चेंबर्ड आहे? 4 चेंबर्ड आहे. तसं ह्याचं किती चेंबर्ड आहे? असं 3 चेंबर्ड आहे. राईट. अँड पोझिशन त्याची कुठे? टुवर्ड्स द वेंट्रल साईड. वेंट्रल साईड म्हणजे पुढची साईड, पुढच्या साईडला हे हार्ट आहे. नेक्स्ट अबाउट द RBCs. नाव हिअर RBCs आर बायकॉन्वेक्स अँड न्यूक्लिएटेड. ह्या ज्या RBC सेल्स आहेत ब्लडमधल्या RBC सेल्स म्हणजे कोणत्या? रेड ब्लड सेल्स. नाव दीज रेड ब्लड सेल्स, ह्या ज्या रेड ब्लड सेल्स आहेत ह्या बायकॉन्वेक्स अँड न्यूक्लिएटेड आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. रेस्पिरेशन इज बाय स्किन. रेस्पिरेशन जे करतात हे कशाच्या साह्याने करतात? तर स्किनच्या साह्याने करतात. स्किन, लंग्स अँड बकोलोफॅरॅंक्स हे रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत. कशाच्या साह्याने? स्किनच्या, लंगच्या आणि बकोफॅरॅंक्सच्या साह्याने रेस्पिरेशन करतात. नाव नेक्स्ट 15th वन कॅरेक्टर नर्वस सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड. जो ब्रेन आहे, जी नर्वस सिस्टीम आहे ही चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. नेक्स्ट सेक्सेस आर सेपरेट हिअर. म्हणजे मेल वेगळा असतो आणि फिमेल वेगळी असते म्हणून सेक्सेस कसे आहेत? सेपरेट आहेत. नेक्स्ट डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू ॲक्वॅटिक लार्वल स्टेज. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे का? नाही, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. आणि त्याच्यामधली कोणती स्टेज आहे? तर एक लार्वल स्टेज आहे. लार्वल स्टेज येते आणि त्याच्यानंतर तो अडल्ट होतो. दे शो मेटामॉर्फोसिस. बघा महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक दे शो मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस शो करतात म्हणजे त्यांच्या लार्वल स्टेजमध्ये त्याला टेल असते, परंतु जेव्हा हे अडल्ट होतात तेव्हा ही टेल नाहीशी होते. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द मेटामॉर्फोसिस विच इज शोन इन द फ्रॉग. बघा फ्रॉगमध्ये जर बघितलं तर छोट्या जर फ्रॉगला बघितलं तर टेल असते, असा तो फ्रॉग असतो टेल असलेला, परंतु मोठा फ्रॉग असा असतो विदाऊट द टेल. म्हणजेच काय ते होतं? तिथं मेटामॉर्फोसिस होतं. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ॲम्फिबियन्स. ॲम्फिबिया जो सबक्लास आहे त्याचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नंबर वाईज सगळे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आणि फिगर काढायच्या आहेत. नाव नेक्स्ट क्लास बघू आपण. सब क्लास आहे कोणता आहे? रेप्टिलिया. रेप्टिलिया रिपियर, टू क्रीप ऑर टू क्राउल. जे क्रीप करतात, जे क्राउल करतात, जे रांगतात, ज्यांना चालता येत नाही, जे सरपटतात, ऑल दीज ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन द क्लास रेप्टिलिया. या रेप्टिलिया क्लासमध्ये सगळे ॲनिमल्स असे जे की काय करतात? क्राउल करतात, म्हणजेच ते जे सरपटतात. ऑल दीज ॲनिमल्स इन्क्लुडेड इन दिस क्लास रेप्टिलिया. फॉर एक्झाम्पल हिअर एक्झाम्पल्स आर गिवन. नाजा. कोब्राचं जर नाव, सायंटिफिक नाव बघितलं, कोब्रा तुम्हाला माहिती, कोब्रा कोण? स्नेक, त्याचं नाव आहे नाजा. हेमिडेक्टायस वॉल लिझार्ड म्हणतात त्याला. केलोनिया टर्टलला म्हणतात. क्रोकोडाईलला म्हणतात. त्याचबरोबर टेस्ट्युडिना टॉर्टाईजला म्हणतात. कॅमेलियन ट्री लिझार्ड, क्रेट, विपर, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द रेप्टिलिया.
नाव वी सी अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स बघू. फर्स्ट वन, रेप्टिलिया इन्क्लूड्स क्राउलिंग ॲनिमल्स. याच्यामध्ये सगळे सरपटणारे प्राणी आलेले आहेत. म्हणजेच कोणते ॲनिमल्स आलेले आहेत? ऑल द क्राउलिंग ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन दिस रेप्टिलिया. नाव नेक्स्ट कॅरेक्टर, दीज आर द फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल वर्टिब्रेट्स. खरोखर जे पहिले वर्टिब्रेट्स जमिनीवर तयार झाले ते कोणते आहेत? तर हे रेप्टिलियन्स आहे. थर्ड वन, फ्यू मे बी ॲक्वॅटिक ऑर सेमी ॲक्वॅटिक. काही याच्यातले ॲक्वॅटिक आहेत किंवा सेमी ॲक्वॅटिक आहेत. अल्सो फाउंड इन मार्शी प्लेसेस. पूर्णपणे ॲक्वॅटिक आहेत किंवा सेमी ॲक्वॅटिक आहेत, जमिनीवर पण राहतात, पाण्यात पण राहतात, किंवा काही काय आहेत मार्शी प्लेसेसमध्ये राहणार आहेत. मार्शी म्हणजे दलदलीच्या प्रदेशात, दलदलीमध्ये राहणारे आहेत. नेक्स्ट वन, लोकोमोशन ऑकर्स बाय लिम्स. लोकोमोशन कशाने होतं? लिम्सच्या साह्याने होतं. नेक्स्ट वन, फिफ्थ वन, द लिम्स आर पेंटाडॅक्टाईल अँड डिजिट्स बिअर क्लॉज. बघा यांचे जे लिम्स आहेत हे पेंटाडॅक्टाईल आहेत आणि त्याला काय आहेत? क्लॉज आहेत. क्लॉज म्हणजे नखे आहेत. पेंटाडॅक्टाईल म्हणजे 5 त्याचे पार्ट असतात. जर तुम्ही फिगरमध्ये बघितलं तर इथं पेंटाडॅक्टाईल लिम्स दिसतात आणि त्याच्यावरती क्लॉज पण दिसतात. नाव नेक्स्ट, लिम्स हेल्प्स द ॲनिमल टू वॉक ऑर क्रीप. वॉक करायला किंवा सरपटायला या लिम्सचा उपयोग होतो. नेक्स्ट, स्नेक्स आर लिमलेस. एक्झाम्पल त्याचं आणखीन एक विशेष एक्झाम्पल दिलेले आहे की जे स्नेक्स आहेत त्यांना लिंब नसतात. असतात का? पाय नसतात. स्नेक्स क्राउल ऑर ऑन देअर बेली. त्याच्या पोटावरती तो क्राउल करतो म्हणजेच सरपटतो. नेक्स्ट, रेप्टाइल्स आर पायकिलोथर्मस. means they change their body temperature according to the surrounding temperature. Next, skin is dry, non-glandular and covered by exoskeleton of epidermal scales or scutes, shields or plates. स्किन कशी आहे? नेहमी ड्राय असते. ग्लँड्स प्रेझेंट आहेत का? नाही. म्हणजेच कशी आहे? नॉन ग्लँड्युलर. कवर्ड बाय एक्झोस्केलेटन. याच्यावरती काय आहे? एक कवरिंग आहे विच इज कॉल्ड एज द एक्झोस्केलेटन. दॅट एक्झोस्केलेटन इज मेड अप बाय इपिडर्मल स्केल्स. हे एक्झोस्केलेटन कशाने बनलेलं आहे? इपिडर्मल स्केल्सनी, स्कूट्सनी, शिल्ड्सनी और प्लेट्सनी बनलेलं एक्झोस्केलेटन प्रेझेंट असतं. नेक्स्ट, अबाउट द लिझार्ड. लिझार्ड अँड स्नेक शेड देअर स्किन पिरियडिकली. बघा काट टाकतं की नाही साप. मग लिझार्ड आणि स्नेक्स हे दोन्ही त्यांची स्किन ड्रॉप करतात काही पिरियड नंतर. नेक्स्ट, टिम्पॅनम. नेक्स्ट कॅरेक्टर आहे अबाउट द टिम्पॅनम. टिम्पॅनम इज प्रेझेंट. इयर म्हणून काय प्रेझेंट असतं? तर टिम्पॅनम प्रेझेंट असतं. हार्ट हॅज 2 चेंबर. नेक्स्ट कॅरेक्टर आहे 12व. हार्ट किती चेंबर्ड आहे? 2. हार्ट हॅज 2 complete ऑरिकल्स बट वेंट्रिकल्स आर इनकम्प्लीट पार्शल. हार्ट हे कसं आहे? त्याचे ऑरिकल्स म्हणजे हे वरचे जे आहेत हे बरोबर 2 ऑरिकल्स आहेत पण वेंट्रिकल इम्पार्शली इनकम्प्लीट पार्शन आहे. सो हार्ट इज नॉट परफेक्टली 4 चेंबर्ड. हार्ट हे 4 चेंबर्ड असं म्हणता येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, सो हार्ट इज नॉट परफेक्टली 4 चेंबर्ड एक्सेप्ट द क्रोकोडाईल. क्रोकोडाईल हे त्याला एक्सेप्शन आहे. नाव नेक्स्ट कॅरेक्टर बघू. ब्रेन इज वेल डेव्हलप्ड. बघा याचा ब्रेन जो असतो म्हणजेच नर्वस सिस्टीमची आहे ही कशी आहे? वेल डेव्हलप्ड आहे. द ऑलफॅक्टरी लोब्स अँड सेरेबेलम आर बेटर डेव्हलप्ड दॅन दोज ऑफ द ॲम्फिबियन्स. जे ब्रेनमधला ऑलफॅक्टरी लोब्स अँड सेरेबेलम हा पार्ट आहे. हे ऑलफॅक्टरी आणि लोब आणि सेरेबेलम काय आहेत? ब्रेनचे पार्ट आहेत. हे जास्त चांगले डेव्हलप असतात ॲज कम्पेअर टू द ॲम्फिबियन्स. नाव नेक्स्ट कॅरेक्टर. सेक्सेस आर सेपरेट अँड शो प्रॉमिनंट सेक्सुअल डायमॉर्फिझम. सेक्सेस हे सेपरेट आहे. मेल वेगळी आहे, फिमेल वेगळी आहे आणि त्यांची दोघांची मॉर्फोलॉजी पण बऱ्यापैकी वेगळी आहे. मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर्स. नेक्स्ट,
फर्टिलायझेशन इज इंटरनल. फर्टिलायझेशन जे होतं ते इंटरनल होतं. दे आर ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस मीन्स अंडज आहेत ते. अँड शो पॅरेंटल केअर. पॅरेंटल केअर म्हणजे पॅरेंट्स त्यांचे त्या अंड्याचं काळजी घेतात जोपर्यंत ती पिले बाहेर त्याच्यातून पडत नाही. एक्सेप्ट ओव्हिपॅरसला विपर हे एक्सेप्शन सांगितलेलं आहे. होप सो तुम्हाला हे समजलं असेल. हे सगळे पॉईंट्स लिहून काढायचे आहेत ह्या दोन्ही क्लासचे. 1-2 क्लास राहतात तो उद्या आपण घेऊ.